फेरीवाले असतील, स्टॉल धारक असतील त्यांच्यावरती थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय। सध्या बारवरती कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यामुळे दुसरीकडे आता अनधिकृत स्टॉल्सवर देखील कारवाई केली जाते। पुणे महानगरपालिका सध्या ॲक्शन मोडवर आल्याची ही दृश्य आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। पुण्यामध्ये अतिक्रमणांवर कारवाई केली जाते। अनधिकृत बार, त्याच्यानंतर पब, त्यांनी केलेलं बांधकाम यावर पुणे महानगरपालिका गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आक्रमण करत असताना पाहायला मिळतंय। अतिक्रमणांवर कारवाई करत असल्याचं पाहायला मिळतंय। आता अनधिकृत जे स्टॉल्स आहेत त्यांच्यावरही कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। अक्षय बडवे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी। अक्षय, कारवाईचा बडगा उगारताना पाहायला मिळते पालिका, काय अधिक तपशील? अक्षय, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? निश्चितपणाने पुण्यातील एफसी रोडवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडनं अनधिकृत बांधकामांवर थेट बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कल्याणीनगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल ते ऍक्शन मोडमध्ये गेलं होतं। त्यानंतर आता पुण्यातील पोलिसांनी हा एफसी रोड जो आहे तो पूर्णपणे डॅमेज म्हणजे जे अनधिकृत बांधकाम आहे तो डिस्ट्रॉय करण्याचा प्लॅन बनवलेला आहे। आणि आपल्याला जर पाहायला बघितलं तर पुण्यातील एफसी रोड हा सगळा प्रसिद्ध आहे तरुणांच्या शॉपिंग अट्रॅक्शनसाठी। या ठिकाणी बॅग्स असतील, कपड्यांचे दुकान असतील, चपलांचे, शूजचे दुकान असतील, असे विविध दुकानं आहेत ज्यामध्ये खरं तर अनेक तरुणाई जी आहे ती बाहेरून या ठिकाणी येत असते शॉपिंगसाठी। त्यामुळे कुठेतरी व्यापारी आणि त्यामुळेच पुण्यात अतिक्रमणांवर कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।